विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल 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 पहावा विठ्ठल। जे वडील तुला स्वीकारत नाही, जे रस्त्यावर सोडून निघून जातात, जे तुझी जबाबदारी घेत नाही, त्या वडिलांचं नाव ऐकून काय करणार आहेस? मी आपल्या सगळ्यांच्या वडिलांचा पत्ता सांगतो, सगळ्यांचे वडील जिथं राहतात ते स्थान सांगतो। पंढरपूरला जा, विश्वास ठेवला, खांद्यावर भगवी पताका घेतली, कानोपात्रा निघाली पंढरपूरला। पंढरपूर आलं, चंद्रभागेचं स्नान झालं, नगर प्रदक्षिणा झाली, बारीमध्ये दर्शनाकरता उभी आहे। आपण सगळे पंढरपूरला आहोत। आपण आता आपल्या वरुडमध्ये नाही आहोत, आपण कुठं आहोत? सगळे पंढरपूरला। कानोपात्रेंबरोबर चला बारीमध्ये। कानोपात्रेची अंतःकरणामध्ये जिज्ञासा आहे, भेटी लागी जीवा लागली श्रिया, भेटी लागी जीवा लागली श्रिया, भेटी लागी जीवा लागली श्रिया, भेटी लागी जीवा लागली श्रिया। भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा। तितक्यात एक वारकरी आला, कानोपात्रा बारीमध्ये धसधसा रडते, देवाचं भजन करते। हे बाळ, हे अरे काय नाव तुझं? माझं नाव कानोपात्रा। अरे तुला पकडण्याकरता बिदरच्या बादशाचं सैन्य आलंय का? तुला पट्टराडी करून घ्यायचंय, जावं लागेल। कानोपात्रा म्हणे, मी जाणार नाही देवाकडं, मी झाली माझ्या भगवंताची। आता माझी आई इथे आहे, माझे वडील इथे आहे, माझं सर्वस्व इथे आहे। कानोपात्रा पळत निघाली, भगवंताच्या समोर येऊन उभी राहिली, भगवंताचं दर्शन झालं, चरणकमलांना मिठी मारली, नेत्राश्रूंनी अभिषेक घातला। धसधसा रडणारं लेकरू मंदिरामध्ये सगळे वारकरी पाहत होते। अरे कोण लेकरू आहे? भगवंताची वार्तालाप करते, देवा या जगतावर सत्ता तुमची आहे, बादशाची नाही आहे, मी झाली तुमची। आता तुम्ही माझं रक्षण करा देवा, रक्षण करा। लाज रखो तुम मोरी प्रभुजी, लाज रखो तुम मोरी। धसधसा रडणारी कानोपात्रा आहे। नको देवराया अंत आता पाहू, प्राण प्राण सर्वथा जाऊ पाहे। मंदिरामध्ये वारकऱ्यांच्या समक्ष एक चमत्कार घडला। कानोपात्रेच्या हृदयामधनं आत्मज्योत निघाली, भगवंताच्या मूर्तीत विलीन झाली। कानोपात्रेचा फक्त पवित्र देह पंढरपूरमध्ये भगवंताच्या दरबारात शिल्लक राहिला।
वारकरी चर्चा करतायत. अरे या मुलीचं दर्शन झालं असेल तर हिला पुढे घ्या. हे बाळ, हे अरे चल पुढे. शरीर थंड आहे, शरीरामध्ये संवेदना नाही आहे. अरे कोण मुलगी आहे? मंदिरामध्ये चर्चा सुरू झाली. कोण मुलगी आहे? चौकशी अंती कळालं श्यामा नावाच्या वेश्याची मुलगी आहे. अरे बाहेर घ्या, बाहेर घ्या, बाहेर घ्या. अपवित्र कुळातील मुलगी आहे, बाहेर घ्या, घ्या बाहेर. मंदिरामध्ये चर्चेला उधाण आलं. कोणी म्हणायचं या मुलीला चंद्रभागेत अंतिम संस्कार करा, कोणी काय तर कोणी काय. पंढरपूरमध्ये अनंत शास्त्री बडवे भगवंताचे लाडके भक्त होते, की जे पुजारी होते, समोर आले. त्यांनी सांगितलं फक्त आजची रात्र मला वेळ द्या, मंदिर रिकामं करा, मी देवाला विचारतो या मुलीचं काय करायचं. प्रसंग डोळ्यासमोर आणा. मंदिर रिकामं झालं. कान्होपात्रजींचा पवित्र देह समोर आहे. अनंत शास्त्री देवाला म्हणतात, देवा या लेकरानं तुमचं भजन केलं, अहो अपराध केला का? तुम्ही मला कौल द्या, काय करायचं या मुलीचं. कोणी म्हणतंय अग्निसंस्कार करा, कोणी म्हणतंय चंद्रभागेत फेकून द्या. अहो भक्त आहे. तेव्हा तुम्ही तर म्हणतायत ना, अंतकालेचे मामी स्मरण मुक्त्वा कलेवरम यत्प्रयाती समद्भावम याती नास्तत्र संशयः निसंशयरित्या मोक्ष. अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. काय गती काय द्यायची तेव्हा. रात्र झाली, भगवंत कौल देईना. 2 वाजता अनंत शास्त्रींना झोप लागली आणि ब्रह्ममुहूर्तावरती अनंत शास्त्रींना आवाज आला, हे अनंता, हे अनंता, हे अनंता, हे अनंता. अनंत शास्त्री उठले. आवाज तर येतोय, देव दिसेना. गरुड खांबापर्यंत आले, महाद्वारापर्यंत पळत जायचे, मध्ये यायचे. कुठे आहेत देवा तुम्ही, कुठे आहेत देवा तुम्ही. भगवंत बोलतायत, चैतन्य आवाज देत आहे, पण दर्शन नाहीये. अनंत शास्त्री देवाच्या समोर येऊन बसले. देवा दर्शन नाही, निदान कौल द्या. आता बोलतायत तुम्ही. भगवंताने कौल दिला, हे अनंता, ही कान्होपात्रा त्रैलोक्यामध्ये असे पवित्रा. अरे कान्होपात्र नावाची मुलगी आहे, त्रैलोक्यामध्ये पवित्र मुलगी आहे. या मुलीला बाहेर कुठेही जागा देऊ नका. या मुलीला माझ्याच दरबारामध्ये उजव्या बाजूला समाधिस्थ करा. कान्होपात्रेला भगवंताच्या दरबारात उजव्या बाजूला समाधिस्थ करण्यात आलं. माझा तुम्हाला प्रश्न आहे, पंढरपूरला गेल्यानंतर आपण दर्शन देवाचं घेतो अगोदर का कान्होपात्रेचं अगोदर? अगोदर कुणाचं? जगद्गुरूंना हीच भाग्यवंतांची यादी आपल्या समोर मांडायची आहे, की ज्यांनी स्वतःच्या प्रपंचाचा विचार केला नाही, स्वतःच्या सर्वस्वाचा विचार केला नाही. जिथून निघाले ते भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा हरिहरेश्वर महादेव महाराज यांच्या चरणी स्वतःचं जीवन समर्पित केलं. त्यांना कलियुगातील भाग्यवंत म्हणावं. अभंगाचं प्रथम भाग्यवंत म्हणो जया भाग्यवंत शरण
संगीत है शक्ति ईश्वर की, संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे है राम। रागी जो सुनाए रागिणी, तो रोगी को भी मिले आराम। सामर्थ्य जर कशात असेल तर फक्त संगीतात आहे. जोरात जोरात जोरात. भाग्यवंत म्हणतया शरण गेले पंढरीराया. शरणगती कशी असावी? शरणगतीचे दोन प्रकार आहेत. पहिली कृतीची शरणागती आणि दुसरी वृत्तीची शरणागती. कृतीची शरणागती, कृती फक्त गोड बोलणं ही झाली कृती, आणि मागून शिव्या देणं ही झाली वृत्ती. गोड दुर्योधनाचं तेच होतं. दुर्योधन काय करायचा? देवाला समोर दिसले, देवा फार गोड बोलायचा, पण देव पुढे निघून गेले की मागून देवाला चोर म्हणायचं. म्हणून कृतीपेक्षा अंतःकरणातील वृत्तीला महत्व आहे. विठ्ठल सर झुकाने से नमन आधा नहीं होता पगले. सर झुकाने से नमन आधा नहीं होता पगले. दिल भी झुकाना पड़ता है सारी इबादत को पाने के लिए. नुसतं डोकं टेकवणं म्हणजे नमस्कार नाही, तर अंतःकरण पूर्वक समर्पण याला म्हणतात शरणागती. शरणागती आहे. भगवंत अर्जुनाकडे गुरुदक्षिणा मागतात. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्तपर्तमश्नामी प्रयतात्मनः. श्रद्धा, भाव, विश्वास आणि प्रेम यांनी केलेलं समर्पण याला म्हणतात शरणागती. शरणागती करता छत्रपतींच्या जीवनातील एक गोड प्रसंग सांगतो आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. बारकाई नाही का? आता आज शिवजयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जयंती महोत्सव पूर्ण महाराष्ट्रभर साजरा होतोय. आज प्रत्येकाच्या हातामध्ये भगवा भगवा, पण नुसता हातात भगवा आजच्या दिवस ठेवू नका, तर अंतःकरणामध्ये भगवा रुजवा, की जेणेकरून आयुष्यभर या मातीचे उपकार आम्ही विसरलो नाही पाहिजे. माती म्हणजे आई आमची. हो, देव देश धर्मा पायी, देव देश धर्मा पायी, प्राण घेतल हाती, शुर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची भीती. शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शुर आम्ही सरदार काय कुणाची भीती. जिंका बघा कटोनी मराव हे जी आम्हाला ठाव. जिंका बघा कटोनी मराव हे जी आम्हाला ठाव. लढूनी मराव मरुनी जगाव हे जी आम्हाला ठाव. देशापायी सारे विसरू, धर्मापायी सारे विसरू, माया ममता नाती. शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. काय कुणाची देवा करता, देशा करता, धर्मा करता छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान खूप मोठं आहे. सांगून जाईल आपल्याला. आज मी कीर्तन करतोय, आजच्या कीर्तनाचे खरे शिल्पकार जर कोण असतील तर ते हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आमच्या मंदिरावरील कळस, अंगणातील तुळस, माता भगिनींचं सौभाग्य आणि तुमचं आमचं नामस्मरणाचं स्वातंत्र्य छत्रपतींनी अबाधित ठेवलं. आज माझी माय माऊली
जर संकटात सापडली आणि जर छत्रपतींना कळालं असतं की माय माऊलीच्या अंगावर पेट्रोल टाकलं, राज माझ्या माय माऊलीला पेटून दिलं राज, असं जर छत्रपतींना कळालं असतं ना, तर छत्रपतींच्या इतिहासातील प्रसंग आहे. रांझाच्या पाटलाने एका अबलेवर अन्याय अत्याचार केला. त्या रांझाच्या पाटलाला छत्रपतींनी पकडून आणायला सांगितलं. अरे पकडून आणा, पकडून आणा. रांझाचा पाटील नाही म्हणत होता. कोण? छत्रपती. कोण? शिवाजी महाराज. ओळखत नाही मी, जा. छत्रपतींनी त्याला पकडून आणला. पकडून आणला आणि भर चौकामध्ये सांगितलं की हा कोणी असो याला चौरंगा करा, चौरंगा. माझ्या माता माऊलीकडे वाईट नजर करून पाहतो, अन्याय अत्याचार करतो, याचे हात कापा आणि दोन्ही पाय कापा, याला म्हणतात चौरंगा. आज जर हिंगणघाटच्या प्रकरणामध्ये छत्रपती असते ना, तर त्या नराधमाला छत्रपतींनी फाशीच दिली असती. छत्रपतींचं प्रशासन. राजा वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी भगवान घोराडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केला, वयाच्या 27व्या वर्षी ज्यांनी अफजल खानाचा वध केला, वयाच्या 32व्या वर्षी ज्यांनी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघाले, वयाची 50 वर्ष 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 हा कार्यकाल छत्रपतींचा आहे. हे 50 वर्षातले 35 वर्ष महाराष्ट्राच्या माती करतात जगले, म्हणून आज पूर्ण विश्वामध्ये शिवजयंती साजरी केली जाते. मी सांगून जाईल आपल्याला, गौरव सांगतो, गौरव. आता घरी तुम्ही टाळी वाजवाला असा गौरव सांगतो. मागच्या आठवड्यात किशोरजी एक युरोपचा जवान आला, युरोपचा एक तरुण आला होता भारतामध्ये. आलाय तो आता सध्या, मागच्या आठवड्यात आला तो भारतातील महाराष्ट्रात आला. रायगडावर गेला आणि छत्रपतींचं दर्शन घेतलं. कॉम्प्युटर इंजिनियर आहे त्याने. छत्रपतींचं दर्शन घेतलं, समाधीचं दर्शन घेतलं. त्या समाधी दर्शनाने तो इतका प्रभावित झाला, गजानन दादा, त्यांनी इतका प्रभावित झाला की तो म्हणे, अरे काय ही गड किल्ल्याची किती जबरदस्त ही बांधणी, हा गड बांधला कोणी, ही रचना काय, मला प्रत्येक किल्ला पाहायचा आहे. 6 महिन्यात त्याने सगळेच सगळे किल्ले स्वतः पायी गेला, त्या किल्ल्यांचा अभ्यास केला. आणि आज हा तरुण म्हणतोय, मला युरोप मध्ये जायचं नाही, तर मला छत्रपतींच्या सानिध्यात स्वतःचं जीवन अर्पण करायचंय. युरोप मधील तरुणाला सुद्धा प्रेरणा मिळावी, असे छत्रपती शिवाजी महाराज. प्रेरणा आहे. छत्रपतींच्या जीवनामध्ये 3 मातेंना प्राधान्य होतं. पहिल्या माता आदिशक्ती जगदंबा माता, दुसऱ्या माता मासाहेब जिजाऊ आणि तिसऱ्या माता महाराष्ट्राची भूमी. रोज या 3 मातेंना वंदन असायचं. एक दिवस प्रसंग असा घडला, आदिशक्तीचा अभिषेक आटोपला आणि राजे गडावरती आले. आई साहेब, आई साहेब, कुठं आहात तुम्ही? गडावर शांतता पसरलेली. एक मावळा आला. राजा, राजा, आई साहेब जेवल्या पण नाही, रात्री झोपल्या पण नाही, सारख्या रडती. छत्रपती माझ घरात गेले. आई साहेबांना वंदन केलं. आई साहेब, राजांचा मुद्रा. आई साहेबांकडनं कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. राजे जवळ गेले, मानेखाली हात घातला, उठून बसवलं. आई साहेबांच्या चेहऱ्याकडे पाहताय, चेहरा सुकलेला, डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेले, रडून रडून डोळे लाल झालेले, मानेखालची उशी ओली चिंब झालेली. छत्रपती गुढघ्यावर टेकले, हात जोडले. आई साहेब, गडावर असं कोणतं संकट कोसळलंय? निरोप दिला असता धावत आलो असतो. आई साहेबांच्या डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. आई साहेब सांगतायत, राज, राज, काल तुमचं भविष्य जाणून घेण्याकरता गेले. भविष्यकारांनी तुमचं भविष्य सांगितलं. आजपासून 4थ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू. कानात तापलं तेल होतावं, इतक्या असह्य वेदना छत्रपतींना झाल्या. आणि शहाणी माणसं आपल्या मनावरचा संयम आणि चेहऱ्यावरचं स्मितहास्य हे कधीच ढोळू देत नसतात. ती माणसं शहाणी असतात. आलेल्या संकटाचा परिणाम नाही, त्याला धैर्याने तोंड द्यायचं. आई साहेबांना समजावून सांगतायत, आई साहेब, 4 दिवसात मरण, आम्हास 4 दिवसात मरण. गर्भावस्थेत असताना तुम्ही शूरवीरांच्या कथा ऐकवल्या. 4 दिवसात मरण्याकरता आम्ही स्वतःच्या रक्ताचा अभिषेक केलाय. 4 दिवसात मरण्याकरता हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, ही प्रतिज्ञा केली आम्ही. 4 दिवसात मरण्याकरता शक्य नाही. चला भोजन कक्षात चला. आई साहेबांना पोटभर जीव घातलं.
पुन्हा माझ घरात आणून सोडलं, आराम करा. छत्रपतींनी आईसाहेबांचं समाधान केलं खरं, स्वतःच्या मनाचं समाधान ते करू शकले नाही. कारण त्यांना माहिती होतं आजपासून 4थ्या दिवशी आपला काळ आपल्याला नेण्याकरता येणार आहे. पहिला दिवस त्यांनी आदिशक्ती जगदंबेला कौल मागितला, कौल मिळाला नाही. दुसरा दिवस कौल मागितला, कौल मिळाला नाही. तिसऱ्या दिवशी जगदंबेनं कौल दिला. राजगडावरती आले, गुप्तचर खात्यातील सेवकाला बोलावलं, त्याला सांगितलं की जा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची कीर्तन सेवा कुठे जरा पाहून या, जा. गुप्तचर खात्यातील मावळा गेला. अवघ्या काही तासात तो परत आला. राजा भंडारा आणि भामचंद्राच्या परिसरात महाराज असतील. 4था दिवस उजाडला. राहू काळ होता. सायंकाळी 8 वाजता. प्रातःकाळी 7 वाजता राजेंनी गड सोडला. निघाले. जगद्गुरूंना शोधण्याकरता भंडारा परिसरात आले. जगद्गुरूंच्या भजनाचा आवाज त्यांच्या स्थानाचा वेद येत होता. जगद्गुरूंचं भजन चालू आहे. तू माऊली होनी मयाळ, चंद्राहुनी शीतळ, पाण्याहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. तू माऊली होनी मयाळ, तू माऊली होनी मयाळ, तू माऊली होनी मयाळ, चंद्रावरी पाण्याहुनी पातळ, चंद्रावरी शीतळ, पाण्याहुनी पातळ, तल्लीन प्रेमाचा. तू माऊली होनी मयाळ, तू माऊली होनी मयाळ, तू माऊली होनी मयाळ, माऊली होनी मयाळ, माऊली होनी मयाळ. जगद्गुरूंची भेट झाली. जगद्गुरूंचं दर्शन घेतलं छत्रपतींनी. जगद्गुरूंनी आशीर्वाद दिला, यशस्वी भवराज. छत्रपतींनी विनंती केली, महाराज आम्हास आपल्या समवेत ठेवावे, जशी आपली इच्छा राजा. जगद्गुरू आणि छत्रपती दोघं सोबत आहेत. पुढे ऐका आता. दिवसभर छत्रपती सोबत होते. सायंकाळी 7 वाजता कीर्तन सेवेला प्रारंभ झाला. सायंकाळची कीर्तन सेवा. 8 वाजता राहू काळ येतोय, मरण येतंय. छत्रपती समोर कीर्तनात बसलेले. जगद्गुरूंनी कीर्तन सुरू केलं. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहा ते सांभाळी. जगद्गुरूंना समाधी लागून गेली. ब्रह्मरूप काया होतसे कीर्तनी, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. भगवंताशी एकरूप झाले. छत्रपती समोर बसलेले. 7:30 वाजता कीर्तनाला वेढा पडला. खान नावाचा सेनापती पकडण्याकरता आला. 100 फुटावर खान उभा होता. अरे तो खान मनातल्या मनात म्हणतोय, अरे कौन कहता है शिवा को पकड़ना नामुमकिन है, मैं पकडूंगा शिवा को, मैं पकडूंगा शिवा को. बादशाहकडनं सोन्याच्या पायरीच्या आमिषानं हा खान पकडण्याकरता आला होता. 100 फुटावर उभा असणारा खान वेढा देत होता. कीर्तनाला वेढा पडला. जगद्गुरूंच्या लक्षात आलं, आज महाराष्ट्राची जोखीम आपल्या खांद्यावर आहे गड्या. जगद्गुरूंनी भगवंताला विनंती केली, देवा हो देवा, तुम्हाला आज यावं लागेल गड्या. कारण आज जर छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात पकडले गेले तर कीर्तनावरचा विश्वास उडेल, महाराष्ट्रातला परमार्थ बुडेल. देवा तुम्हाला यावं लागेल. येईवा 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 येई दावोनिया येई दावोनिया. विलंब गावाया लाविला कृपाळू, विलंब गावाया लाविला
कृपाळू विलंब का वाया लाविला कृपाळू विलंब विलंब का वाया लाविला विलंब का लाविला देवा तुम्हाला यावं लागेल कोठे गुंतलासी द्वारकेचा राया भगवंताला पंढरपूरला निरोप केला. भगवंत पंढरपूरवरून निघाले. खान उभा आहे, कीर्तनाला वेढा देतोय. जगद्गुरूंचा धावा चाललाय. छत्रपती कीर्तनामध्ये बसलेत. इतक्यात खानाची नजर चौफेर फिरत होती. चौफेर फिरणारी नजर स्तब्ध झाली. जगद्गुरूंच्या पाठमोरे भव्य अश्वावरती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज येताना या खानाने पाहिले. अरे एवढा मोठा अश्व, भव्य अश्व आहे, हातामध्ये चकाकणारी शमशीर आहे. विजयाच्या आवेशाने अश्व ओरडतोय. छत्रपतींचं भव्य विशाल रूप त्याने पाहिलं. खान घाबरला. अरे ये सामने बैठा वाला शिवा सच्चा है या पीछे से आने वाला शिवा सच्चा है? इन दोनों में से सच्चा शिवा कौन सा है? या दोघातील खरे शिवाजी महाराज कोणते? समोर बसणारे छत्रपती शिवाजी महाराज की मागून येणारे छत्रपती शिवाजी महाराज? कारण पाठमोरे जे आले होते ते पंढरपूरचे छत्रपती होते. हातामध्ये शमशेर होते, भव्य अश्व होता, विशालकाय रूप छत्रपतींचं होतं. हा खान घाबरला. अरे रे रे रे, इतने सारे शिवा, ये सामने वाला शिवा सच्चा या पीछे से आने वाला शिवा सच्चा है? आता या खानाने प्रत्येक श्रोत्यांवर नजर टाकली. आता खानाला अगोदरचे श्रोते दिसत नाहीये, प्रत्येक श्रोता छत्रपतींच्या रूपात दिसू लागला. खान घाबरला. या अरे इतने सारे शिवा, इतने सारे शिवा, एवढे सगळे शिवाजी महाराज जर माझ्यावर स्वारी करून आले तर माझं मरण निश्चित आहे. म्हणून खानाने आवाज दिला, स्वारी माघारी. आल्या पावलानं खान निघून गेला. स्वारी माघारी परतली. छत्रपतींना यत्किंचितही कल्पना नव्हती की आज कीर्तनामध्ये संकट आलं होतं. जगद्गुरूंनी ज्यावेळी समारोप झाला त्यावेळी सांगितलं, राज काळ आला होता पण तो काळ मागे पाठवला. आमच्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानी हा आमचा भरोसा आहे की मागेही काळ मागे जाणार आणि भविष्यात जे नामस्मरण करतील त्यांचा ठाम विश्वास राहणार. अभंगाचं दुसरं तरले तरते हा भरवसा, 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 नामधारकाचा ठसा, नामधारकाचा
का भरवसा वाह 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 वाह। भोजन की शोभा थाली से, चाय की शोभा प्याली से, बगीचे की शोभा माली से, ससुराल की शोभा साली से म्हणता है। लगे रहो लगे रहो। भोजन की शोभा थाली से, चाय की शोभा प्याली से, बगीचे की शोभा माली से, ससुराल की शोभा साली से, और कीर्तन की शोभा ताली से। विठोबा रखुमा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 विठोबा। ताड़ी 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 ताड़ी, हाथ वर करा हाथ वर करा। ताड़ी ताड़ी, वाह वाह। टाळी वाजवा सगळ्यांनी, सगळ्यांनी हात वरती करा, हात वरती करा एकदा। नमः पार्वती पते हर हर महादेव। नमः पार्वती पते हर हर महादेव। हर 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। घ्या हात खाली आता। तरले तरती हा भरवसा, नामधारकांचा ठसा। 11:15 वाजले, आपली वेळ बोलता बोलता संपत आली, संपूनही पुढे गेली। आता बरोबर 2 मिनिटांमध्ये भैरवीकडे नेतो तुम्हाला। तरण आणि भरवसा, त्याकरता नामस्मरण कसं असावं। है आखवो है आखवो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में। मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती
हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे, मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में। प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे, प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही नूर। प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही नूर। प्रेम की माला जपते जपते आप बनी मैं शाम। सासों की माला पे सिमरू मैं पीका नाम। सासों की माला पे सिमरू में पीका नाम। सासों की माला पे सिमरू में पीका नाम। सासों की माला पे सिमरू में पीका नाम। सासों की माला पे, सासों की माला पे, सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू में पीका नाम। सासों की माला पे सिमरू में पीका नाम। हो प्रेम के रंग में ऐसी डूबी लेके पीका नाम। सासों की माला पे सिमरू में पीका नाम। सासों की माला पे सासों की माला पे सिमरू में पीका नाम। सासों की माला पे सिमरू में पीका कुछ दोष नहीं है, वो तो है निर्दोष, वो तो है निर्दोष। प्रीतम का कुछ दोष नहीं है, वो तो है निर्दोष। अपने मन से बातें करके हो गई मैं बदनाम। अपने आप से बातें करके हो गई मैं बदनाम। हो सासों की माला पे सिमरू में पीका नाम। सासों की माला पे सिमरू में पीका नाम। अपने मन की मेरा मारूर पीके मन की बात। सासों की माला पे सिमरू में पीका नाम। सासों की माला पे, सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू में पीका नाम। सासों की माला पे सासों की माला पे सिमरू में पीका नाम। अपने मन की मैं जानू और अपने मन की बात। सासों की माला पे सिमरू मैं पीका याला म्हणतात तरी भाग्यवान, भाग्यवंत मनोदया शरण गेले पंढरी राया, तरले तरती हा भरवसा। नामस्मरण करणाऱ्यांचा ठाम विश्वास आहे। सासों की माला पे सिमरू मैं पीका नाम। श्वासांच्या माळेवर मी माझ्या भगवंताचं नामस्मरण कोरणार। ही माळा गळ्यामध्ये मी धारण करणार। हृदयीची माळा श्रीमूर्ती राया, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा। जीवन का सिंगार है प्रीतम, मांग का है सिंदूर।
प्रीतम की नजरों से गिरकर जीना है किसका। देवाच्या नजरेसमोर आपल्याला कधी खाली मान घालून जाण्याची वेळ आली नाही पाहिजे, आपल्याला शरम वाटली नाही पाहिजे। अभिमानानं आम्ही त्याची भक्ती करतो, त्याच्या समोर जाताना नम्रतेनं आणि जसं आईच्या कुशीमध्ये लेकरू जाते त्याची शरणागती असावी। मग शरणागती करत असताना नामस्मरण केलं विश्वास आहे। मग नामस्मरण करणाऱ्यांच्या जीवनामध्ये सामर्थ्य कोणतं? महाराज सांगतात भुक्ती म्हणजे भोग, मुक्ती म्हणजे मोक्ष। भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भोळे भाविक निर्मळ, भोळे भाविक निर्मळ। या नामस्मरण करणाऱ्यांच्या जीवनामध्ये सामर्थ्य कोणतं आहे? भुक्ती मुक्ती आल्या। नामस्मरणांचे तरले पण मागे तरले पुढे तरतील, यांच्या जीवनामध्ये एवढं सामर्थ्य मिळवलं। पण यांचं वर्णन कोणी केलं? महाराज सांगतात गायिली पुराणे, तुका म्हणे वेदवाणी, तरले तरती हा भरवसा, नामधारकांचा ठसा, ज्ञानोबाराया हरि हरि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या भंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा, परमश्रद्धेय महंत गुरुवर्य सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र संस्थान सरला बेट यांचा आशीर्वाद, गुरुवर्यांच्या कृपेने प्राप्त झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो। महाशिवरात्री महोत्सव, छत्रपती महाराजांचा जयंती महोत्सव आपल्या सगळ्यांच्या पवित्र उपस्थितीमध्ये थांबा। ज्ञानदेव तुकारामचा प्रसाद घ्यायचा आणि मगच जायचं, तसं जायचं नाही घरी। तो प्रसाद असतो आपला ज्ञानदेव तुकारामचा जो प्रसाद असतो ना, तो शेवटचा जे जे का तो प्रसाद घेऊन आलोय मी, तो सर्वांनी प्रसाद घेऊन जा। 2 मिनिटं बसा फक्त। सर्वांना विनंती आहे, सुंदर असं नियोजन करणारी सन्माननीय गजाननजी पेहरे साहेब, त्यांचे सर्व मित्र, सर्वांकरता मनापासून खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार मानतो। आजची सेवा गुरुवर्य संजयजी महाराज पाटणकर बाबा यांच्या प्रेमास्तव तथा पुरुषोत्तमजी महाराज पाटील यांच्या दोघांच्या प्रेमास्तव, आदरणीय अधिपती पारायण ज्ञानेश्वरजी महाराज गुंजाळ यांच्या प्रेमास्तव तुमचं सर्वांचं दर्शन, खूप आनंद वाटला। ही सेवा संपूच नाही असं तुम्हाला मला सर्वांनाच वाटत होतं, पण कुठंतरी पूर्ण विराम असतो। सांगू का तुम्हाला, सत्यनारायणाचा प्रसाद थोडाच राहतो, लापशी चेळेचे चेळे असते, म्हणजे थोडे जे क्वालिटी आहे तुम्ही घरी घेऊन जा। विचार आवडले असतील तर नक्कीच घरी घेऊन जा। कोणाशी वैर धरू नका, सर्वांशी प्रेमानं बोला, सर्वांचा सन्मान करा, वैरत्व ठेवूच नका, चांगलं बोला, आनंदाने जीवन जगा, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। म्हणून आयोजकांना सर्वतोपरी सहकार्य करा। हा उत्सव एवढा सुंदर आहे की चंद्र आणि सूर्य असेपर्यंत आपला सप्ताह हा असाच सुरू राहिला पाहिजे। ही
भगवंताच्या चरणी विनंती करतो. आमचे मुकेश भैया पाटील यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल हरी 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 विठ्ठल बोली ले पुरे वे देवा पुरी विठ्ठल तुला का बोला खेळवाला हरे नाही विचारिला अधिकार बसा खाली बसा कीर्तन सेवा हरे भक्त आदरणीय बाळासाहेब महाराज रंजाळे श्रीरामपूर यांच्या गोड चिंतनाने पार पडली. गेली 2 तासापासून महाराजांनी आपल्या समोर चांगले विचार मांडले आणि